महाराष्ट्र राज्य शिक्षक केंद्रीय संघ के बैनर तले पंढरपुर में सैकड़ों शिक्षकों ने रविवार को टीईटी परिणाम को लेकर संग्रहालय तक मौन जुलूस निकाला। मोर्चे में जिले भर के शिक्षकों ने शांतिपूर्वक विरोध प्रदर्शन किया और मांग की कि राज्य सरकार उत्तर प्रदेश की तरह सुप्रीम कोर्ट में समीक्षा याचिका दायर करे। शिक्षकों ने मौन जुलूस निकालकर राज्य सरकार से सुप्रीम कोर्ट में पुनर्विचार याचिका दायर करने, पुरानी पेंशन योजना लागू करने और शिक्षा सेवक योजना रद्द करने की मांग की। मोर्चे के दौरान शिक्षकों ने हाथों में तख्तियां लेकर सरकार की नीति का विरोध किया। संघ के प्रदेश संगठन मंत्री कृष्णा हिरेमठ ने कहा कि इन सभी मांगों के कारण शिक्षकों में असंतोष बढ़ रहा है। यदि सरकार ने शीघ्र कोई सकारात्मक निर्णय नहीं लिया तो आंदोलन उग्र होगा। महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या वतीने आज टीईटीच्या संदर्भात सोलापूर जिल्ह्यामध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मूक मोर्चाचा हेतू असा आहे की टीईटी संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला, तर त्यामध्ये सर्व जे सध्या कार्यरत शिक्षक आहेत त्या सर्वांना टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असलेले निर्णयात म्हटलेलं आहे आणि जर समजा 2 वर्षामध्ये त्यांनी टीईटी उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्या सेवा समाप्ती केली जाणार आहे। म्हणून या निर्णयाविरुद्ध बरं वास्तविकता 13 फेब्रुवारी 2013 नंतरनं टीईटी लागू आहे, त्याच्या अगोदरच्यांना टीईटी लागू नाही। म्हणून या महाराष्ट्र शासनाने याचिका पुनर्याचिका दाखल करण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाचं या समस्त शिक्षक वर्गांकडे लक्ष वेधण्यासाठी हा भव्य असा मूक मोर्चा आयोजित केलेला सोलापूरमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे।